Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मला माहित नाही, पण आज काहीतरी जे कोणी आमदार फुटलेत त्याच्यामध्ये विश्वजित कदमांचा फोटो येतोय का? उथळपणा इतका होता की त्यांनी एक प्रकारे तो वाघ बिग नाचवणं वगैरे जे काही केलं, हे मला वाटतं शिवसैनिकांना रुचलेलं नाही. विधानसभेला शिवसेना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मला माहित नाही, पण आज काहीतरी जे कोणी आमदार फुटलेत त्याच्यामध्ये विश्वजित कदमांचा फोटो येतोय का मीडियावर? मानसिंग नाईकांचं नाव घेतलेलं आहे जयंत पाटलांनी. कोणाचं? मानसिंग नाईक कुठल्या जैन पाटलांनी? जे शेकापचे आमदार आहे, शेकापचे आमदार. उमेदवार होते तुमचे. ते मला काय माहित नाही, कारण मी सकाळच निघालो. ते काँग्रेसचे जे फुटलेले आमदार आहेत त्याच्यामधले मी काही फोटो बघितले, तसं बघितल्यासारखं आहे वाटतं, का विश्वजित कदम आहे त्याच्यात? असं वाटतं मला. नक्की नाही सांगता जे काही येणार. काँग्रेसचे उमेदवार होते त्यात विश्वजित कदम आहे असं हो, एका कुठल्या तरी असं दिसलं बुवा मला. शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात लोकसभेला विश्वजित कदमने काम केलं, विधानसभेला त्यांना मदत करण्याच्या विरोधात काम करणार शिवसेना त्यांच्या मतदारसंघात. असं आहे की त्यांनी विरोधात काम केलं हे स्पष्टच झालं. थोडंसं मी अधिक स्पष्ट बोलतो. ठीक आहे, त्या वेळेला त्यांनी काही केलं, पण त्याच्यानंतर त्यांच्या मुलाखती मी बघितल्या. त्या मुलाखतीमध्ये विशाल पाटलांच्या बोलण्यामध्ये संयम दिसत होता, पण विश्वजित कदमांच्या बोलण्यामध्ये खूप उथळपणा मला दिसत होता. उथळपणा इतका होता की त्यांनी एक प्रकारे तो वाघ बिग नाचवणं वगैरे जे काही केलं, हे मला वाटतं शिवसैनिकांना रुचलेलं नाही. याचा अर्थ ते काँग्रेसनी केलं असं आम्ही मानत नाही, ते विश्वजित कदमांनी केलंय एवढंच मी तुम्हाला सांगतो. पण लोकसभेला सांगली लोकसभेमध्ये काँग्रेसच्याच लोकांनी विरोधात काम केलं ना शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात. मग काँग्रेस आपल्या बरोबर आहे महाविकासाकडे कसं म्हणते? ही गोष्ट खरी आहे. आज ज्या वेळेला मी प्रत्यक्षपणे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून ही सगळी माहिती जाणून घेतली, नेमकं काय झालं, असं काय घडलं. खरं तर आमच्या निवडून आलेल्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या होत्या. वास्तविक हा विचार सर्वांनी करायला पाहिजे होता. म्हणजे ज्या रामटेक म्हणजे पूर्व विदर्भ माझ्याकडे कामकाजाकरता आहे, ती रामटेकची जागा आमची सेनेची निवडून आलेली होती, ती आम्ही काँग्रेसला सोडली. अमरावतीची आम्ही नेहमी निवडून येणारी आमची जागा, ती आम्ही काँग्रेसला सोडली. बाजूची कोल्हापूरची आमची निवडून आलेली जागा, ही आम्ही काँग्रेसला सोडली. ही जागा ही काँग्रेसची कशी होती? ही जागा काँग्रेसची नव्हतीच, ही जागा भाजपाची होती. संजय काका पाटील हे सातत्यानं 2 वेळा भाजपाकडून निवडून आले होते, आणि म्हणून त्यावेळेला शिवसेना आणि भाजपा म्हणून आम्ही ती निवडणूक लढलो होतो. 2019ची आठवण करा. 2014ची लोकसभेची सुद्धा शिवसेना आणि भाजपा म्हणून आम्ही लढलो होतो. 2014ची निवडणूक झाल्यानंतर लोकसभेची विधानसभेच्या निवडणुकीला भाजपानं आमच्याशी गद्दारी केली, परंतु 2014 आणि 2019 ही शिवसेना भाजपा म्हणून आम्ही ती जागा लढलो होतो. आज शिवसेना आणि भाजपा बाजूला झाली, पर्यायाने तिथे शिवसेनेचाच अधिकार होता, काँग्रेसचा अधिकारच नव्हता, आणि म्हणून ती आम्ही जागा लढवली.